सर नमस्ते. नमस्ते. नाव आणि पत्ता सांगा सर. विकास उल्हास शिंदे, उमराणी, तालुका जत, जिल्हा सांगली. आपली जी आता तुरीची व्हरायटी आहे, तुरीची व्हरायटी कोणती हो? कावेरी. कावेरी. पेरणी केली आहे की नाही सर? पेरणी. अंतर किती हो? हे अंतर 4x2 आहे. 4x2 वर पेरणी केली पेरणी आहे की नाही? आता हे 4 फुटातलं जे अंतर आहे सर, हे जर वर जरा झूम केलं, हे 4 फूट अंतर कुठं शिल्लक राहिले का हो? नाही, कुठेच शिल्लक नाही. सगळं एकसारखं झालेलं आहे. आता तुमच्या हातात जे ढापा आहे सर, एकाच बेच आहे. खाली फक्त आपण बुडका आहे, एकच आहे की नाही? एका बुडक्याला अंदाजे फुटवे किती असतील त्याला? 20 पेक्षा जास्त राहतात. कमीत कमी 20 पेक्षा पण जास्त. आता हातात जे आपलं एकच शेंडा आहे, एका फुटव्याचा एक शेंडा आहे. अगदी शेंड्यापासून ते पूर्ण जर बघायला गेलो, अगदी भरगच शेंगा लागल्यात आहे की नाही? कुठं जरी कुठला जरी एक ढापा घेतला तर अगदी भरगच शेंगा लागलेल्या आहेत. ज्या काही शेंगा आहेत सर, त्या सगळ्या 5 ते 6 दाणे आहेत आहे की नाही? सरांच्या हातात बघतोय सगळ्या शेंगा अगदी एकसारखेच. सगळ्या कुठं जरी बघितलं तर सगळ्या एकसारखे शेंगा आहेत. आणि सरांनी बघा, हे आता एकाच शेंगाचे हे बी काढलेले. हे कशाचे, तुरीचे आहेत का पावट्याचे आहेत? तुरीचे आहेत का नाही? परंतु एवढे मोठे बी दाणे त्याचे कसे काय झाले हो? याला जे पोषण आहे ते SCT वैदिक तंत्रज्ञानाचं आहे. बर. पूर्ण. बर. कसं वापरलं आणि काय वापरलं जरा सांगा. सुरुवातीला आम्ही पेरणी अगोदर कृषी अमृत आणि RNPH चा डोस जो होता तो सर्व शेतामध्ये विस्कटला. बर. आणि नंतर पेरणीच्या वेळेला त्याच्याबरोबर पेरणी यंत्रातून पेरलं. बिया बरोबर फक्त आम्ही ग्रीन गुजरात एवढंच पेरलं त्याच्याबरोबर. बर. अशा पद्धतीने. किती गुंठ क्षेत्र आहे टोटल? हे आमचं जवळजवळ म्हणजे 40 आसपास आहे. 40 एकर. 1 एकर क्षेत्र आहे की नाही? आता ह्या 1 एकर क्षेत्रामध्ये किती बी पडलं असेल सर? आपलं पेरणी किती? 2 किलो पडले बी. एका एकराला 2 किलो बी गेलं आहे की नाही? आता एका बेला जर आपण फुटवे बघायला तर 20 फुटवे. आणि एका फुटव्याची जर शेंगाची संख्या जर सर मोजायला गेलो तर संख्या मोजणं शक्य आहे का? ही नाही, शक्य नाही. ही जी शेंगा आहे सर, ही शेंगा मोजणी शक्य आहे का? आहे की नाही? आणि ह्याचं जर बी बघायला गेलो तर प्रत्येक ह्याच्यात किती आहेत? 5 ते 6 बे. 5 ते 6 बे. तुम्ही शेती किती वर्ष झालं करताय? आम्ही शेती आता 10-15 वर्ष झाली शेती करताय का नाही? दरवर्षी तुरी जत तालुका म्हणला की जिरायत क्षेत्र जास्त आहे है की नाही? आपल्या भागात तुरीचं क्षेत्र प्रमाण जास्त आहे. आता सगळ्यांची तुरी अशी आहे का हो? आता सगळ्यांची हार्वेस्टिंगला आले. आमच्याच बरोबरची पेरणी होती. आता जवळजवळ आता त्यांचे एक 8-10 दिवसात हार्वेस्टिंगला येते. परंतु आमचं साधारण अजूनही सेटिंग चालूच आहे. म्हणजे अजूनही शेंगा कवळ्याच आहेत. आता 5 महिने होत आले जवळजवळ. अजून 1 महिना लागेल आम्हाला हार्वेस्टिंगला. अजून 1 महिना लागेल. बर. आता आपण येताना बरेच प्लॉट बघितलो केमिकलवरचे. चव्हाण साहेब, प्लॉट आपण बघितले आहे की नाही? आता सगळ्यांचे प्लॉट बघितलो सर, हार्वेस्टिंगला आलेत, परंतु कसे ते सगळे खडे सगळे उभे आहेत आहे की नाही? आता सर तुम्ही हे हातात का धरलाय बरं? जरा सोडा बरं खाली. काय होते? खाली जाते का बरं? ती खाली चालले कारण ते दाणे जे आहेत ते सगळे भरीव आहेत आणि भरलेले आहेत. आता सध्या प्रोसेस आहेत. म्हणजे एकही त्यातला बी जी शेंग आहे ती पोकळ नाही. अजून 4 दिवसांनी जर पाहिलं, जर पुढच्या शेंगा जर भरल्या तर पूर्णपणे खाली जाते. दुसरीकडे जोपर्यंत आधार मिळत नाही त्याला तोपर्यंत खाली जाऊन टेकणार आहे. एवढा लोड व्हायला लागला सर. ह्याच्या अगोदर आपण केमिकल शेती करत होतो आहे की नाही? केमिकल शेती आणि वैदिक शेती ह्यातला बदल काय जाणवते आपल्याला? त्याच्यातला उत्पन्नामध्ये सुद्धा वाढला. आता वाढच आहे. 3 वर्ष झालं मी तुमच्या वैदिक तंत्रज्ञानाबरोबरच आहे. आणि त्याचं जे होतं शेतीमध्ये रासायनिक उत्पन्नही कमी आणि दररोज जे पळापळ जे असायची धावपळ ढग फिरले औषध मारा, याच्यामध्ये असं काय नाही. याच्यामध्ये आनंद आहे आणि उत्पन्न वाढणार हे खात्रीच आहे. आणि खर्च कमी झालाय. महत्वाचं म्हणजे काय? खर्च कमी. अगोदर खर्च कशावर व्हायचा आणि काय समस्या यायच्या तुरीचे? खर्चावर म्हणजे पहिले आठवड्याला औषध मारावं लागायचं कीटकनाशक. अळीसाठी अळीसाठी आपलं पेस्ट क्लिनर, पेस्ट फायटर
आणि याच्यावरतीच पार पडलं, नियंत्रणात आलं. नियंत्रणात. ह्याच्या अगोदर जर बघायला गेलो तर केमिकल ज्यावेळेला तुम्ही फवारणी मारत होता तरी पण किती टक्के शेंगा किडीला बळी पडायच्या? जवळजवळ 30% आसपास बळी पडत होते. शेंगा किडीला बळ्या पडायच्या. त्यावेळेला उत्पादन वाढत होतं का घटत होतं सर? घटत होतं. घटत होतं आहे का नाही? ह्या वेळेला आपल्याला बघायला गेलो सर, एक तर शेंग कुठे किडलेली दिसते का यात? नाही, अत्यल्प एकदम कुठंतरी चुकून प्लॉट मध्ये एखाद दुसरी कुठंतरी एखादी दुसरी ती पण शोधून काढावी लागते. तर जे सगळ्यांचं आपण कुठं कुठं पोहोचू शकतो बघा. 5 स्टार मध्ये सुद्धा ही तुरडाळ जाती, म्हणजे ढाब्यावर पण जाती, घरात पण जाती, सर्वसामान्यांच्या घरात पण हीच जाती आणि श्रीमंताच्या घरात पण तीच जाती. खरंय खोटं आहे? म्हणजे जर आपल्याला विषमुक्त करायचं असेल तर हिथून सुरुवात केली पाहिजे, स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. आणि जिरायत शेतीपासून जर सुरुवात केली तर खरी विषमुक्त शेती होऊ शकते आणि आरोग्य सुद्धा सदृढ होऊ शकेल. तर तुम्ही ह्या टेक्नॉलॉजीकडे वळाला कसं सर? कशी माहिती कळाली तुम्हाला? एक 4 वर्षापूर्वी म्हणजे असंच म्हणजे जतला म्हणजे शाखा आणि त्यांचे म्हणजे जरा मीटिंग होती, त्यांनी बोलवलं होतं शेतकऱ्यांना चर्चासत्रासाठी. आम्ही त्यावेळेला काय वापरत नव्हतो, केमिकलच वापरत होतो सगळीकडे. मग नंतर तिथे गेल्यानंतर कळालं महत्व सेंद्रिय शेतीचं. शेतीचं म्हणजे सेंद्रिय शेतीचं महत्व कळत कळत ते म्हणजे तंत्रज्ञान जे आहे त्याला पर्याय खास सेंद्रिय शेती म्हणल्यानंतर उत्पन्न निघते का नाही खात्री नव्हती आम्हाला. आम्हालाही काहीतरी बेस असावा असं वाटलं, म्हणून आम्ही या एससीटी वैदिक तंत्रज्ञानाकडे वळलो. सुरुवात किती एकरापासून केली सर? सुरुवातीला आम्ही 1 एकरापासून केली. आता किती एकर क्षेत्र एससीटी वैदिकच्या तंत्रज्ञानाला वापर? आमचं क्षेत्र आहे 20 एकर. ते सगळं एससीटी तंत्रज्ञानाचं चालतंय. सगळं 20 एकर म्हणजे 3 ते 4 वर्षात आपण सगळी आपली जी शेती आहे ती वैदिक मधून करून टाकली. आता आपल्याला असं वाटतंय का हो सर की आपण केमिकलचा वापर करायला पाहिजे, त्याचा आधार घ्यायला पाहिजे, असं कधी वाटतं का हो? काहीच नाही त्याचा फारसा वापरच करावा असं मनात सुद्धा येत नाही. आम्ही 3 वर्ष झालं, म्हणजे 3 ते आता 4 वर्ष जसं वैदिक तंत्रज्ञान वापरालंय. मळ्यात एक दाना युरिया आणला नाही, डीएपी म्हणून आणलं नाही कुठलंही. आणि गेल्या वर्षी आमचं द्राक्ष सुद्धा होतं 27 ब्रिक्स होती. 27 ब्रिक्स. काय सांगताय? म्हणजे साखर म्हणजे शुगर म्हणतो आपण द्राक्ष, कारण आम्ही त्याला बाहेरचं काहीच वापरत नाही. गाईचं शेण घरातलं असेल त्यांना आम्ही मिल्क चार्जर चालतो, तेच खत बागेत पडते, ह्या पिकांनाही पडते तेच. म्हणजे गोअमृत सुद्धा वापर चालू आहे. गोअमृत सुद्धा वापर. मिल्क चार्जरचा रिझल्ट काय वाटतो सर आपल्याला? 1 नंबर आहे ते. फक्त काय लोकांना आता आजकाल मिल्क चार्जर घातलंय लगेच फॅट वाढावं याच्यामुळे अपेक्षा मोठ्या वाढल्यात त्यांच्या, कारण ते केमिकल युक्त शेतीचा दुष्परिणाम आहे. सगळं झटपट पाहिजे, त्यांच्या डोक्यात पण झटपट गेलेला आहे, झटपट पैसा पाहिजे. परंतु हे मिल्क चार्जर असं आहे तंत्रज्ञान, तर कुठलीच शेती म्हणजे त्याला म्हणजे कुठलंच खत सुद्धा आणावं लागणार नाही. जर आपण योग्य असा चारा दिला मिल्क चार्जर बरोबर, म्हणजे वैदिक तंत्रज्ञानाचा RNPH आणि कृषामृत, तर दुसरं कोणतंच खत आपल्याला गरजेचं नाही. आता ह्यात राम सरांनी एक नवीन तंत्रज्ञान निर्माण केलं ग्रीन गुजरातच्या जोडीला, ते SSM आणि ह्युमस गोल्ड आहे की नाही. आता हे जे आपण रिझल्ट बघतोय एससीटी वैदिक आणि ग्रीन गुजरातचे रिझल्ट बघतोय, ह्यात जर सर SSM जर वापरलं असतं तर काय चमत्कार झाला असता सर? आता आहे वापरले आहे मळ्यात काही ठिकाणी, म्हणजे आपण गजग्रास हत्ती गवत वगैरे लावले, त्याची वाढ बघण्यासारखीच आहे. दररोज नाही म्हणलं तरी 1-4 बोटे तरी हत्ती गवत वाढलेलं आहे. किती? दररोज 4 बोट वाढते, म्हणजे एवढी वाढ पण होती त्याची. म्हणजे ज्या त्या पिकानुसार ज्या त्या स्टेजला जी ती प्रक्रिया घडत जाते. तर एससीटी वैदिक तंत्रज्ञानाचा वापर प्रत्येक शेतकऱ्यानं केला तर काय होईल? तंत्रज्ञान म्हणजे असं होईल की प्रगती इतकी झपाट्यानं होईल आणि लोकांना विषमुक्त खायला मिळेल ना. सदृढ भारत व्हायला काय वेळ लागणार नाही. आणि जगात म्हणजे आपण सगळ्याच्या पुढे जाईल, 1 नंबरला आर्थिकदृष्ट्या. आता जो येणारा पैसा आहे सगळा आपला दवाखान्यामध्ये आणि आरोग्यावरतीच खर्च व्हायला लागलाय. बरोबर, अगदी बरोबर आहे सर. आणि आपण भारत हा देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातोय, आणि त्यातल्या त्यात सांगली जिल्ह्यातला
जत तालुका हा सगळ्यात मोठा तालुका दुष्काळग्रस्त जरी असला तरी जिरायत शेतीसाठी ओळखला जाणारा आणि डाळिंब शेतीसाठी पण ओळखला जाणारा असा एक हा तालुका आहे की नाही. आणि ह्या तालुक्यात आपण सर एवढी सुंदर शेती केली तर तुम्ही ह्या भागात मार्गदर्शक म्हणून पण काम करता आहे की नाही सर. तुमचं पुन्हा नाव आणि मोबाईल नंबर सांगा सर. विकास उल्हास शिंदे, मुक्काम पोस्ट उमराणी, तालुका जत, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर 8888 37 54 58. तर राम सरांनी एवढी चांगली तंत्रज्ञान निर्माण केलं, तुम्ही राम सरांना काय संदेश द्याल? तर त्यांचं असंच नवीन नवीन तंत्रज्ञान आमच्यापर्यंत पोचवावं, नवीन काय असेल एवढीच अपेक्षा त्यांच्या. आणि एक दिवस असा यावा त्यांनी आमच्याकडे व्हिजिट द्यावी एवढीच अपेक्षा. नक्की येणार सर. ओके, थँक्यू. बेस्ट ऑफ लक सर. थँक्यू.